एका वाक्यात जर तुम्हाला नगरच्या लढतीबाबत बोलायचं असेल तर तुम्ही कसं एक्सप्लेन कराल मला की ही कशाची लढत आहे, यंदाची लढत ही कशी आहे? विकासावर निवडणूक आहे आणि जनता विकासाबरोबर राहील. अहिल्यानगरच्या जनतेला ही लढत फार जुनी आहे, सायकल चिन्हापासून आहे. हो, गडाख विरुद्ध विखेंची ती लढत झाली होती, तर त्या- सुप्रीम कोर्टात गेली हां. होती. तर त्यामुळे ही लढत जिल्ह्याला ज्ञात आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोपात ही लढाई त्यांनी त्या स्तरावर नेली, त्यांनी चुकीची माहिती जनतेपुढे दिली. ही लढाई खालच्या स्तरावर होत होती, पण त्यांनी सभेच्या माध्यमातून कोण पाठवलं, काय पाठवलं, उद्योगपती पाठवला, या सगळ्या ज्या गोष्टी बोलल्या गेल्या याच्याशी काही संबंध नाही. जर 40 वर्ष आम्ही कधी तुमच्याकडे माणूस पाठवला नाही तर आज काय पाठवणार? काय उद्योगपती पाठवून तुम्ही काय अहो कुठलाच प्रसंग कोण? नाही, असा प्रसंगच नाही. त्यांनी सांगावं ना ती गोष्ट. आरोप कोणी केलाय? त्यांनी केलाय. नाव पण त्यांनी सांगावं. आम्हाला माहित नाही हा विषय काय आहे. आपण एक पवार तुमच्यासोबत पण येत आता हो त्याचा हो निश्चित सभा आहे त्यांच्या परवा आमच्याकडे. होते का, मदत होते का? 100% मदत होते. जी भूमिका घेतली, जे काय होतं आहे, मित्रपक्ष आल्यानंतर आम्ही सगळ्यांना समावेशक करण्याचा प्रयत्न केला. सर्वसमावेशक प्रचार चालला आहे. आजची सभा ही राष्ट्रवादीच्या माजी आमदारांची आहे. धनंजय मुंडे साहेब येत आहेत. तर एकदम व्यवस्थित आमचं महायुतीचं धोरण घेऊन आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करतो आणि त्याचा परिणाम आपल्याला निकालामध्ये दिसेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नगरच्या लढतीत जसं मी म्हटलं की ही लढत फक्त एका मतदारसंघाची नाही, महाराष्ट्राचा राजकीय इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी लढत खूप महत्त्वाची. म्हणजे निलेश लंकेंचं नाव यांना पहिल्यांदा लोकसभेला, पण याच्या आधीसुद्धा या लढतीसाठी नगरच्या लढतीमध्ये शरद पवारांचं एक विशेष लक्ष राहिलेलं आहे. एक पवार इथनं आमदार आहेतच, रोहित पवार नगर जिल्ह्यातून, पण तरीसुद्धा यावेळेस शरद पवारांनी ही लढत, स्वतः शरद पवार, जसं आत्ता मगाशी आपल्याला सुजय विखे पाटील म्हणाले, ते स्वतः इथे मॅक्सिमम सभा घेत आहेत आणि हा जोर लागला आहे. खूप लक्ष असतं नगरच्या लढतीकडे आणि म्हणूनच ही लढत इतकी आपल्याला इंटरेस्टिंग वाटते.